मग आता आपण जर्नलचा 7वा प्रॉब्लेम टॅलीमध्ये एंट्री करणार आहोत ह्या बॅच मध्ये. त्यासाठी आपल्याला टॅलीमध्ये जायचंय. टॅलीमध्ये आपण नव्याने कंपनी तयार करणार आहोत. कंपनी आपल्याला तयार करायची विनोद पवार, शिवाजी रोड, सांगली आणि फायनान्शियल आहे 1/4/2015 ते 31/3/2016. मी टॅलीत जातोय. टॅली तुमच्या समोर आहे ओपन. मग याच्यामध्ये आपण क्रिएट कंपनीच्या सहाय्याने आपण ही कंपनी तयार करू शकतो. नेम या ठिकाणी आपण विनोद पवार नाव दिलं. मेलिंग नेमच्या ठिकाणी पुन्हा विनोद पवार. ऍड्रेस शिवाजी रोड, सांगली. स्टेट कंट्री इंडिया आणि स्टेट आपण महाराष्ट्र निवडलेलं. बरं, त्यानंतर बाकीचे फील्ड आपण स्किप केले, त्याची माहिती आपल्याकडे नाहीये. फायनान्शियल इयर 1/4/15 आहे म्हणून आपण 1/4/15 इथे टाईप करतोय. बुक्स बिगिनिंग फ्रॉम पण तेच आपण देणार आहोत 1/4/15 आणि बाकीचे फील्ड जसे तसे डिफॉल्ट ठेवून आपण ही कंपनी सेव्ह करतो. ऍक्सेप्ट यस म्हटलं, कंपनी काय झाली, सेव्ह झालेली आहे. झाली कंपनी सेव्ह झाली. आपल्या टॅलीच्या स्क्रीन मध्ये ती दिसते आपल्याला. सिलेक्ट कंपनी ऑप्शन मध्ये विनोद पवार ही कंपनी आहे. करंट पिरियड आपल्याला दिसते 1/4/15 ते 1/3/16. करंट डेट आपल्याला दिसते 1 एप्रिल. म्हणजे थोडक्यात आपण जर ही कंपनी मध्ये एंट्री करायला सुरुवात केली तर 1/4 ला पहिली एंट्री सुरू. ठीक आहे. तर आता आपल्याला कंपनीकडे जायचंय. तिथं आपल्याला प्रेझेंटेशन मध्ये आपण जाऊ आणि आपण पहिल्या 1 बाय 1 एंट्री पासून सुरुवात. बघ, पहिली एंट्री स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹2,50,000. त्याला कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट अशी एंट्री झाली. परंतु या ठिकाणी आपल्याला ही एंट्री करायची असेल तर हे दोन्ही अकाउंट टॅलीमध्ये असायला हवे. मग आपल्याला ते त्यातलं कॅश अकाउंट तर टॅलीमध्ये तयार होतच असतं. मग राहिलं कॅपिटल आपल्याला या एंट्रीसाठी तयार करावं लागेल आणि असे प्रत्येक एंट्रीमध्ये 1 किंवा 2 अकाउंट्स आपल्याला तयार करावं लागेल. त्यासाठी आपण पहिले अकाउंट्स क्रिएशन करून घेऊ. मग गेटवे ऑफ टॅली मध्ये मी आलो. इथं आल्यानंतर तुम्हाला मी सांगितले की टॅलीत गेल्याबरोबर आपल्याला एक सेटिंग करायचं असतं. त्याच्यासाठी आपल्याला राईट साइडला जो पॅनल आहे त्याच्या खाली F11 बघा, इथे F11 फीचर्स असं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचं. त्यातला पहिलाच फीचर्स आहे अकाउंटिंग फीचर्स, त्यावर क्लिक करायचं आणि त्यामधला पहिलाच ऑप्शन आहे मेंटेन अकाउंट्स ओनली, तिथे यस म्हणायचं. आपल्याला अकाउंट्स ओनली ही मेथड अप्लाय करायची, इन्व्हेंटरी नाही. ऑटोमॅटिक कंपनी तयार झाली की इन्व्हेंटरी मेथड तो घेऊन टाकतो. आणि बिल वाईज डिटेल पण आपल्याला सध्या नको आहेत. जसा पुढे टॉपिक येईल बिल वाईजचा तसं आपण तिथं आपण ते यस ठेवू. बाकी ठिकाणी कोणतंही सेटिंग बदलायचं नाहीये आणि आपण ऍक्सेप्ट विचारलं जातंय ते यस म्हटलं. यस म्हटल्याबरोबर सेटिंग सेव्ह झालं. सेव्ह झाल्यानंतर बाहेर पडतो मी यातून कंपनी फीचर्स मधून. एस्केप प्रेस केला, गेटवे ऑफ टॅली मध्ये आलो. ह्या गेटवे ऑफ टॅली मधून काही मेनूज कमी झालेले, उदाहरणार्थ अकाउंट इन्फोच्या खाली इन्व्हेंटरी इन्फो होता तो गेलेला आहे. खाली पण काही रिपोर्ट्स मध्ये मेनू होते, स्टॉक समरी वगैरे, ते पण गेलेले आहेत. आता आपल्याला अकाउंट्स तयार करायचंय. त्यासाठी अकाउंट इन्फो मेनू आहे, वर क्लिक केलं. त्यामध्ये लेजर्स तयार करायचे आपल्याला. लेजर अकाउंट ग्रुप तयार करायचे नाही, लेजर तयार करायला लेजर आणि सिंगल लेजर तयार करायचं. त्यासाठी क्रिएट, बघा क्रिएट ऑप्शन मी निवडलं. क्रिएट निवडल्याबरोबर तो अकाउंटचं नाव विचारतो आपल्याला. कॅपिटल अकाउंट पहिले तयार करायचंय. कॅपिटल अकाउंट, त्याला ग्रुप येणार आहे कॅपिटल ग्रुप. बॅलन्स कोणताही द्यायचा नाही, ऍक्सेप्ट यस म्हटलं. हे अकाउंट तयार झालं. त्यानंतर पहिल्या स्क्रीनवर असणार परचेस अकाउंट, त्याला परचेस अकाउंट हा ग्रुप आहे. परचेस अकाउंट, त्याला परचेस ग्रुप आहे म्हणून मी पी प्रेस केला. पी प्रेस केल्याबरोबर पी ने सुरू होणारे अकाउंट्स ग्रुप्स आपल्याला राईट साइडला दिसले. त्यातला परचेस अकाउंट ग्रुप मी निवडला, एंटर दिला आणि हे अकाउंट ऍक्सेप्ट केलं, यस म्हटलं. त्यानंतर पुढे जाऊ. पुढे आपल्याला तयार करायचं सचिन अकाउंट.
सन्ड्री क्रेडिटर आहे तो आपला, असं त्याला आपलं ग्रुप पण सन्ड्री क्रेडिटर दिलेला आहे. सचिन अकाउंट, सचिन अकाउंट, सचिन अकाउंट, सन्ड्री क्रेडिटर. मग एस प्रेस केल्यानंतर एस ने सुरू होणारे ग्रुप्स हायलाइट होतील राईट साइडला. झाले, त्यातला सन्ड्री क्रेडिटर हा मी ग्रुप निवडला आणि एंटर की प्रेस केली. बघ, ऍक्सेप्ट यस म्हटलं, हे पण अकाउंट आपलं तयार झालं. त्यानंतर पुढच्या स्क्रीनवर मी जातोय. पुढच्या स्क्रीनवर कोणते अकाउंट्स आहे बघू. पुढच्या स्क्रीनवर आहे ऑफिस रेंट. ऑफिस रेंट अकाउंट इनडायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अंडर आणि सेल्स अकाउंटच्या अंडर आपल्याला तयार करायचं. मग दोन्ही अकाउंट तयार करू. ऑफिस रेंट अकाउंट हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आय प्रेस केला, आय ने सुरू होणारे हायलाइट झाले, त्यातला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मी ग्रुप निवडला, एंटर दिला आणि हे पण अकाउंट आपण तयार केलं. त्यानंतर सेल्स अकाउंट तयार करायचे. सेल्स अकाउंट त्याला सेल्स ग्रुप आहे, एस प्रेस केला, एस ने सुरू होणारे हायलाइट झाले, त्यातला पहिलाच सेल्स अकाउंट इथे दिसतोय आपल्याला, त्याला मी क्लिक करतो आणि निवडतो आणि एंटर की प्रेस केली. हे पण अकाउंट ऍक्सेप्ट करून आपण सेव्ह झाले. या स्क्रीनवर जे होते ते दोन अकाउंट आपले तयार झाले. पुढे जाऊ आपण पुढच्या स्क्रीनवर येस बँक अकाउंट ह्या ग्रुपच्या अंडर आपल्याला ओपन करायचे आणि परचेस रिटर्न अकाउंट परचेस अकाउंटच्या अंडर आपल्याला ओपन करायचं. मग करू दोन्ही अकाउंट आपण. येस बँक अकाउंटच्या अंडर आपल्याला ओपन करायचे हे येस बँक. बी प्रेस केला, बी ने सुरू होणारे हायलाइट झाले, त्यातला बँक अकाउंट मी सिलेक्ट. बाकी बँकेचे डिटेल आपल्याला टाकायचे असतात पण ते आपल्याकडे नाहीये, आपण टाकत नाहीये. ऍक्सेप्ट यस म्हटलं, सेव्ह झालं. ते पुढचं कोणतं अकाउंट तयार करायचं आपल्याला, तर परचेस अकाउंटच्या अंडर. मग परचेस रिटर्न अकाउंट परचेसच्या अंडर म्हणून मी पी प्रेस केला. इथं पी प्रेस केल्याबरोबर पी ने सुरू होणारे ग्रुप्स राईट साइडला हायलाइट झाले, त्यातला परचेस अकाउंट मी निवडला. जा, हे पण अकाउंट आपण सेव्ह करतो. ठीक आहे, ह्या स्क्रीनवरचे अकाउंट पूर्ण झाले. पुढच्या स्क्रीनवर आपण जाऊ. पुढच्या स्लाइडवर प्रवीण अकाउंट आहे सन्ड्री क्रेडिटरच्या अंडर, एकच आहे. मग प्रवीण अकाउंट आपण तयार करू. प्रवीण अकाउंट आणि त्याला ग्रुप आहे सन्ड्री क्रेडिटर्स म्हणून एस प्रेस करतो. एस ने सुरू होणारे हायलाइट होती, त्यातला सन्ड्री क्रेडिटर्स मी निवडला आणि एंटर देऊन बाकी फील्डवर एंटर देऊन मी ते अकाउंट काय केलं, ऍक्सेप्ट केलं, येस म्हटलं. बघा, हे पण अकाउंट आपलं तयार झालं. पुढच्या स्क्रीनवर जाऊ आपण. पुढच्या स्क्रीनवर तीन अकाउंट आहे टोटल. तिन्ही फिक्स ऍसेटच्या अंडर आहे, मशिनरी, बिल्डिंग आणि फ्री होल्ड प्रॉपर्टी. मग तिन्ही आपण अकाउंट तयार करू. मशिनरी अकाउंट फिक्स ऍसेट एफ प्रेस केला, फिक्स ऍसेट एकच ग्रुप एफ ने सुरू होणारा सिलेक्ट केला. ऍक्सेप्ट यस म्हणतोय. मशिनरी नंतर कोणता आहे, बिल्डिंग अकाउंट, ते पण फिक्स ऍसेटच्या अंडर आहेत. ऍक्सेप्ट यस म्हटलं, झालं, ते पण आपलं सेव्ह झालं. फ्री होल्ड प्रॉपर्टी ते पण फिक्स ऍसेटच्या अंडर आपला ग्रुपच्या अंडर ते अकाउंट आहे. एकाच ग्रुपच्या अंडर आल्यामुळे मला पुन्हा ते सिलेक्ट करण्याची गरज पडली नाही. ऍक्सेप्ट यस म्हटलं, यस वर क्लिक केलं, हे पण अकाउंट सेव्ह झालं. मग तिन्ही आपले ऍसेटचे अकाउंट्स ह्या स्लाइड वरचे आपले तयार झालेले आहेत. पुढे जाऊ. पुढे आपल्याला आहेत पेड सॅलरी, त्याचा सॅलरी अकाउंट आणि कॅरेज आउटवर्ड अकाउंट, असे दोन अकाउंट इनडायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अंडर आपल्याला ओपन करायचे. मग करू आपण. सॅलरीज अकाउंट इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून आय प्रेस करतो. आय ने सुरू होणारे हायलाइट झाले, त्यातला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मी निवडला. बघा, निवडल्यानंतर
ऍक्सेप्ट यस म्हटलं, जा सेव्ह झालं ह्या. त्याच्यानंतर आहे कॅरेज ऑर्डर. कॅरेज आउटवर्ड अकाउंट ते पण इनडायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अंडर आहे, ऑलरेडी आहे तिथे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. ऍक्सेप्ट यस म्हटलं, जा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस पण सेव्ह झालं. पुढची स्लाइड. पुढच्या स्लाइडवर आहे आपल्याकडे टाइपरायटर अकाउंट फिक्स असेटच्या अंडर आणि प्रिंटिंग अँड स्टेशनरी इनडायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अंडर आपल्याला ओपन करायचं. मग करू आपण टाइपरायटर. टाइपरायटर अकाउंट, त्याला फिक्स असेट म्हणून F प्रेस केला, फिक्स असेट इथून निवडलं, ऍक्सेप्ट यस म्हटलं, झालं तयार. त्यानंतर फिक्स असेट नंतर आपल्याला तयार करायचंय प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी, प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून आय प्रेस करतो मी, त्यातला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मी निवडतो, एंटर दिला, ऍक्सेप्ट यस म्हटलं, झालं. हे पण अकाउंट आपलं सेव्ह झालं. पुढच्या स्क्रीनकडे आपण जातोय. इथं आपल्याला एक फायर इन्शुरन्स क्लेम हे एक अकाउंट आपल्याला तयार करायचं डायरेक्ट इन्कमच्या अंडर. मग करू आपण फायर इन्शुरन्स क्लेम अकाउंट. हे डायरेक्ट इन्कम आहे म्हणून डी प्रेस केला, त्यातून डायरेक्ट इन्कम निवडला मी आणि एंटर देऊन हे पण अकाउंट आपण सेव्ह झालं. हे सेव्ह झालं. पुढच्या स्क्रीनवर जाऊ आपण. एकच अकाउंट होते या स्क्रीनवर. पुढच्या स्क्रीनवर आहे ड्रॉइंग अकाउंट आणि एक प्रतीक सन्ड्री डेटरच्या अंडर, ड्रॉइंग कॅपिटलच्या अंडर. करू ड्रॉइंग आणि प्रतीकचा अकाउंट. ड्रॉइंग अकाउंट कॅपिटलच्या अंडर आहे म्हणून सी प्रेस केला, त्यातलं कॅपिटल अकाउंट मी निवडलं, ऍक्सेप्ट यस म्हटलं. नंतर प्रतीक अकाउंट आहे सन्ड्री डेटरच्या अंडर. प्रतीक अकाउंट सन्ड्री डेटरच्या अंडर असल्यामुळे डी एस प्रेस केला, एस ने सुरू होणारे हायलाइट झाले, त्यातलं सन्ड्री डेटर्स मी निवडले. बाकी ठिकाणी एंटर दिला आणि ऍक्सेप्ट करून घेतले. झाले. ही आज स्लाइडवरचे दोन्ही अकाउंट तयार झाले. पुढच्या स्लाइडवर जाऊ आपण. पुढच्या स्लाइडवर काही राहिलेलं नाहीये, सगळे अकाउंट आपले ह्या प्रॉब्लेम मधले आपले तयार झालेले आहेत. आपण पुन्हा पहिल्या ट्रान्झॅक्शन कडे येऊ आणि पहिल्या ट्रान्झॅक्शन ला आपण तिथून पुढे आपण व्हाउचर एंट्रीज आपल्याला सुरू करायचे. बघा पहिल्या ट्रान्झॅक्शन कडे मी जातोय बॅकला. बघा आपण आता पहिल्या ट्रान्झॅक्शनवर आलेलो आहोत. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश रुपीज 2,50,000. हे ट्रान्झॅक्शन आपल्याला टॅलीमध्ये एंटर करायचं आहे. टॅलीमध्ये आपण जाऊ. आपण अकाउंट क्रिएशनच्या स्क्रीनमध्ये आहोत. यातून बाहेर पडायचं, एस्केप की मला प्रेस करायची, मी बाहेर पडतो. तो विचारतो क्विट करायचा, पण यस म्हणायचं, बाहेर आला. इथला गेटवे ऑफ टॅलीला जर तुम्ही डायरेक्ट क्लिक केलं तर तो डायरेक्ट गेटवे ऑफ, कारण की आपली कमांड गेटवे ऑफ टॅलीमध्ये आहे. इथून एवढं मागे जाण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट क्लिक करू शकता, गेटवे ऑफ टॅली तुमच्या समोर आहे. आला. त्यात आपल्याला दुसराच मेनू आहे अकाउंटिंग व्हाउचर, त्याला तुम्ही क्लिक करून व्हाउचर एंट्रीज करू शकता. अकाउंटिंग व्हाउचरला सिलेक्ट केलं, एंटर दिला. एंटर दिल्यानंतर तो आपल्या जर्नल व्हाउचर एंट्री मध्ये आलाय, परंतु यातला आपल्याला जर्नल एंट्रीज करायच्या म्हणून जर्नल व्हाउचर मी इथून राईट साईडला निवडतोय. F7 फंक्शन की आहे, जर्नल व्हाउचर मी निवडलं. बघा इथे जर्नल आलं आणि मग सगळ्या एंट्रीज आपल्याला या जर्नल व्हाउचर मध्ये करायच्या. ठीक आहे. तर याच्यामध्ये पहिली एंट्री आपली कॅपिटल आल्याची, ती झालेली कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट 2,50,000. मग करू आपण एंट्री. कॅश अकाउंटला डेबिट आहे म्हणून सी प्रेस केला, कॅश अकाउंट इथं मी निवडलं, 2,50,000 टाईप केलं आणि क्रेडिट आहे कॅपिटलला म्हणून क्रेडिट साईडला मी कॅपिटल निवडतो, कॅपिटल अकाउंट बघा निवडलं. नॅरेशन आहे बीइंग कॅपिटल रिसिव्ड, बीइंग कॅपिटल रिसिव्ड.
एंटर केला आणि ऍक्सेप्ट यस, ही एंट्री आपली क्या झाली. ही एंट्री सेव्ह झाल्यानंतर पुढच्या एंट्रीकडे जाऊ आपण. पुढची एंट्री परचेस अकाउंट डेबिट टू सचिन. बॉट गुड्स फ्रॉम सचिन ॲट 10% डिस्काउंट. 45,000चा माल परचेस केला. मग करू एंट्री 2 तारखेची एंट्री. पहिल्याला एक तारीख होती, डिफॉल्ट होती, म्हणून त्याची काही मी तारीख बदलली नाही. दुसऱ्याला 2 तारीख आहे म्हटल्यावर मला पहिले तारीख बदलावं लागेल आणि मग परचेस अकाउंट डेबिट टू सचिन अकाउंट 45,000 एंट्री करा. मग जातो इथं राईट साईडच्या पॅनलला F2 डेट म्हणून ऑप्शन आहे, त्याला क्लिक केलं तर 2 तारीख ऑटोमॅटिकली स्क्रीनवर आली. एंटर दिला, मला टाईप करायची गरज पडली नाही. परचेस अकाउंटला डेबिट आहे म्हणून P प्रेस केला, त्यातलं परचेस अकाउंट मी निवड. एंटर. इथं 45,000 टाईप केलं. 10% ट्रेड डिस्काउंट आहे 50,000 आणि क्रेडिट कशाला आहे तर क्रेडिट सचिन अकाउंटला आहे, म्हणून सचिन अकाउंट मी क्रेडिट साईडला निवडतो. यस प्रेस केला, त्यातलं सचिन अकाउंट मी निवडलं. यस मी सुरू होणार 3 अकाउंट आहे तिथे 45,000 आणि नॅरेशन लिहिलं बिंग क्रेडिट परचेसेस. बिंग क्रेडिट परचेसेस असं नॅरेशन टाईप केलं आणि एंटर दिल्यानंतर तो सेव्ह करायचं ते विचारतो. यस म्हटलं, ऍक्सेप्ट यस. ही एंट्री पण आपली सेव्ह झाली. सेव्ह झाल्यानंतर पुढची एंट्रीकडे जाऊ आपण. पुढची एंट्री आपल्या स्क्रीनवर आता 1/5 पेड संजय फॉर ऑफिस रेंट ₹10,000 आणि एंट्री झाली आपली ऑफिस रेंट अकाउंट डेबिट 10,000 टू कॅश अकाउंट आणि डेट आहे 1/5. मग मला पहिले डेट चेंज करावी लागेल. F2 प्रेस करतो मी किंवा राईट साईडच्या पॅनलवर डेटला क्लिक केलं मी क्लिक. इथे 1/5 टाईप करतोय 1/5 आणि एंटर दाबतो. ऑफिस रेंट अकाउंटला डेबिट आहे म्हणून ऑफिस रेंटचा O प्रेस केला, त्यातून ऑफिस रेंट मी निवडलं. इथं एकच आहे ओने सुरू होणारा अकाउंट. किती ऑफिस रेंट पेड केलं 10,000 बघा 10,000 आणि क्रेडिट कशाला आहे तर कॅश मध्ये पेड केलं म्हणून C प्रेस केला, त्यातलं कॅश अकाउंट मी निवडलं आणि क्रेडिट 10,000 रुपये दिले. बिंग कॅश पेड टू संजय फॉर ऑफिस रेंट. झालं, नॅरेशन आपण टाकलेलं आहे आणि ऍक्सेप्ट यस म्हटलं. ही एंट्री आपण सेव्ह केली. झाली. सेव्ह झाल्यानंतर पुढच्या एंट्रीकडे आपल्याला जायचंय. पुढची 2/5ची एंट्री आहे सोल्ड गुड्स फॉर कॅश ₹70,000 आणि एंट्री झाली कॅश अकाउंट डेबिट 70,000 टू सेल्स अकाउंट 70,000. मग करू आपण एंट्री. पहिले तारीख बदलून घे, डेट चेंज केलं, पुढची तारीख ऑटोमॅटिक आली, सिलेक्ट केली डेट. काय एंट्री झालेली आपली कॅश अकाउंट डेबिट 70,000 टू सेल्स अकाउंट. मग करू आपण एंट्री. कॅशला डेबिट आहे म्हणून C प्रेस केला, त्यातून कॅश अकाउंट डेबिट साईडला मी निवड 70,000 अमाऊंट टाईप केली आणि क्रेडिटला सेल्स अकाउंट आहे म्हणून S प्रेस केला, त्यातून सेल्स अकाउंट मी निवडलं टू सेल्स अकाउंट 70,000 बिंग कॅश सेल्स अशी नॅरेशन आपण टाकतो. बिंग कॅश सेल्स नॅरेशन टाकलं, एंटर दाबला, ऍक्सेप्ट यस म्हटलं, अकाउंट सेव्ह झालं, एंट्री सेव्ह झाली. जाऊ पुढच्या एंट्रीकडे आपण आता. पुढची एंट्री आपल्या स्क्रीनवर आहेत. कॅश डिपॉझिटेड इनटू S बँक ₹1,70,000 आणि एंट्री झालेली आहे S बँक अकाउंट डेबिट 1,70,000 टू कॅश अकाउंट 1,70,000 आणि तारीख आहे 1/6. पहिले मला तारीख टाकावी लागेल. टॅलीमध्ये आलो, F2 प्रेस केला, 1/6 तारीख टाकली आणि एंटर द्या. ऑटोमॅटिक 1 जून 15 त्याने घेतलं. S बँकेत पैसे भरले म्हणून S बँकेला डेबिट आहे, Y प्रेस केला, S बँक एकच आहे म्हणून एकच हायलाइट झाली, एंटर दे. किती अमाऊंट आहे 1,70,000 बघा 1,70,000. एंटर दिला,
चेकचे तो डिटेल विचारतो, टाका किंवा पुढे स्किप करू शकतो आपण तो स्क्रीन. आणि कॅशला क्रेडिट म्हणून सी प्रेस केला, त्यातून कॅश अकाउंट मी निवडलं. 1,70,000 being cash deposited into yes bank आणि एंट्री सेव्ह केली, नॅरेशन टाकून झाली, सेव्ह झाली एंट्री माझी. पुढे जाऊ. पुढची एंट्री आहे 2/6ची. रिटर्न गुड्स टू सचिन ₹5,000 5,000चा माल सचिनला रिटर्न केला. रिटर्न केला, एंट्री झाली सचिन अकाउंट डेबिट 5,000 टू परचेस रिटर्न अकाउंट 5,000. मग 2 तारखेची एंट्री. पहिले मला तारीख टाकावी लागेल. राईट साईडच्या पॅनलला डेट वर मी क्लिक केलं, 2 तारीख तिथं आली, एंटर दिला. सचिनला डेबिट आहे म्हणून येस प्रेस करतो. सचिन अकाउंट डेबिट निवडलं, 5,000 अमाऊंट आहे. आणि क्रेडिट आहे परचेस रिटर्नला म्हणून पी प्रेस केला, त्यातून मी परचेस रिटर्न अकाउंट मी निवडलं. 5,000 being goods return to सचिन. ऍक्सेप्ट यस म्हटलं, आपली एंट्री काय झाली, सेव्ह झाली. ही एंट्री झाल्यानंतर पुढच्या एंट्रीकडे आपण जातोय. 1/7ची एंट्री आहे. सोल्ड गुड्स टू प्रवीण ₹20,000 ऑफ 5% ट्रेड डिस्काउंट. 5% ट्रेड डिस्काउंटने ही एंट्री होते. प्रवीण अकाउंट डेबिट 19,000 टू सेल्स 19,000. 1/7ची एंट्री. जाऊ टॅली मध्ये, डेट मी निवडतो, 1/7 मी टाइप करतो. काय एंट्री आपली, प्रवीण अकाउंट डेबिट 19,000 टू सेल्स अकाउंट. मग प्रवीण अकाउंटला डेबिट म्हणून पी प्रेस केला, त्यातलं प्रवीण अकाउंट मी निवडलं, 19,000 टाइप केलं. क्रेडिटला काय आहे तर सेल झालेला माल म्हणून सेल्स अकाउंट बघा, सेल्स 19,000 being credit sales at 5% trade discount. ऍक्सेप्ट यस म्हटलं, ही एंट्री काय झाली, सेव्ह झाली. पुढे जाऊ आपण पुढच्या एंट्रीकडे. 1/8 परचेस मशिनरी ₹40,000 बिल्डिंग ₹1,10,000 अँड पेमेंट मेड बाय चेकने दिला. एंट्री आपली झाली मशिनरी अकाउंट डेबिट 40,000, बिल्डिंग अकाउंट डेबिट 1,10,000 टू एस बँक अकाउंट 1.5 लाख. करू आपण टॅलीमध्ये एंट्री. पहिले डेट टाकू, F2 किंवा डेट निवडलं, 1/8 ही तारीख मी निवडली. निवडल्यानंतर मशिनरी आपली परचेस झाली आणि बिल्डिंग मशिनरी 40,000 आणि बिल्डिंग 1,10,000. बघा, मग डेबिट आहे मशिनरीला 40,000 आणि परत दुसरं डेबिट असल्यामुळे इथं क्रेडिट आलेलं आहे, तिथं DR मला टाईप करून घ्यावं लागेल आणि मग एंटर द्यावं लागेल. बघा, आणि मग पुन्हा बिल्डिंगला आहे 1,10,000 आणि क्रेडिट कशाला आहे, येस बँकेला. येस बँकेतून पैसे गेले, चेकने गेले म्हणून येस बँकेला क्रेडिट 1,50,000. चेकचे डिटेल आपल्याकडे असतील ते टाकायचे, अदरवाइज ते फील्ड स्किप करा. बरोबर. बीइंग मशिनरी अँड बिल्डिंग परचेस बाय चेक्स. एंटर दिला, ऍक्सेप्ट यस म्हटलं, एंट्री काय झाली, सेव्ह झालेली आहे. पुढे जाऊ. पुढची एंट्री 2/8ची. परचेस फ्री होल्ड प्रॉपर्टी 50,000. 50,000ची फ्री होल्ड प्रॉपर्टी परचेस केली. फ्री होल्ड प्रॉपर्टी अकाउंट डेबिट 50,000 टू कॅश अकाउंट 50,000. आता इथं काही चेकने केली का कॅश मध्ये काय सांगितलं नाहीये.
म्हणजेच कॅशने केली. मग पहिले तारीख निवडू, F2 प्रेस केला, 2/8 ऑलरेडी आली, एंटर दिला. फ्री होल्ड प्रॉपर्टीला डेबिट आहे म्हणून F प्रेस केला, त्यातली फ्री होल्ड प्रॉपर्टी मी निवडली. 50,000ची फ्री होल्ड प्रॉपर्टी परचेस केली, 50,000, आणि क्रेडिटला कॅश मध्ये केली म्हणून C प्रेस करून कॅश अकाउंट आपण निवडलं. राईट साइड कॅश ग्रुप कॅश अकाउंट आपण निवडलं. झालं. बिंग फ्री होल्ड प्रॉपर्टी परचेस. एंटर की प्रेस केली, ऍक्सेप्ट यस म्हटलं, आणि ही एंट्री पण काय झाली, सेव्ह झाली. एंट्री सेव्ह झाल्यानंतर पुढच्या एंट्रीकडे आपल्याला जायचं. 1/8ची एंट्री आहे आपल्याकडे, 1/9ची. पेड सॅलरी ₹25,000 आणि एंट्री झाली सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश. कॅश मध्ये पेड केली. 1/9ला एंट्री झालेली आहे. मग मला पहिले डेट निवडावं लागेल. इथे 1/9 मी टाईप केलं. सॅलरीला डेबिट आहे म्हणून येस प्रेस केला. सॅलरी अकाउंट डेबिट 25,000 आणि क्रेडिट आहे कशाला, तर कॅशला, म्हणून सी प्रेस करून कॅश अकाउंट मी निवडलं. कॅश अकाउंट 25,000. बिंग सॅलरी पेड, बिंग सॅलरी पेड, ऍक्सेप्ट यस म्हटलं, एंट्री काय केली, सेव्ह. पुढे जाऊ पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री 2/9. पेड कॅरेज आउटवर्ड ₹17,000. कॅरेज आउटवर्ड हे पेड केलेलं आहे आपण, हा पण खर्च आहे. कॅरेज आउटवर्ड अकाउंट डेबिट टू कॅश अशी आपली एंट्री आहे. 2/9ला आपल्याला एंट्री करायची आहे. मग टॅलीमध्ये मी पहिले डेट निवडतो. 2/9 आली. 2/9 इथं मला बदलायची, टाईप करायची गरज नाही. एंटर दिला. कॅरेज आउटवर्ड म्हणून सी प्रेस केला. कॅरेज आउटवर्डला डेबिट आहेत, निवडलं. किती अमाऊंट आहे कॅरेज आउटवर्डची, तर 17,000. बघा 17,000. आणि क्रेडिट साइडला आहे कॅश, म्हणून कॅश अकाउंट क्रेडिट साइडला. बिंग कॅरेज आउटवर्ड पेड. ऍक्सेप्ट यस म्हटलं, नॅरेशन टाकून झाली. सेव्ह झाली माझी एंट्री. बघा पुन्हा मी पुढच्या एंट्रीकडे मला जायचंय. दोन्ही एंट्री पूर्ण झाल्यात. 1/9 2/9. पुढे 1/10ची एंट्री, परचेस टाइपरायटर ₹10,000 अँड पेमेंट मेड बाय चेक. मग टाइपरायटर अकाउंट डेबिट 10,000 टू येस बँक 10,000 अशी एंट्री झाली. 1/10ची एंट्री आहे. टॅलीमध्ये पहिले जायचं. डेट आपण बदलू. F2 डेट वर मी क्लिक केलं. 1/10 आहे म्हणून 1/10 मी इथं टाईप केलं, कारण की ऑटोमॅटिक 1/10 आलं नाही. एंटर की प्रेस केली. एंटर की प्रेस केल्यानंतर आता आपल्याला एंट्री करायची. एंट्री आहे टाइपरायटर अकाउंट डेबिट टू येस बँक 10,000 करू. टाइपरायटरला डेबिट आहे म्हणून टी प्रेस करतो. त्यातलं टाइपरायटर मी निवडलं. 10,000 अमाऊंट आहे. डेबिट कॉलम मध्ये 10,000 आणि क्रेडिट कॅश येस बँकेतून पैसे गेले म्हणून येस बँक. चेकचे डिटेल आपल्याला विचारते. बिंग टाइपरायटर परचेस्ड. बिंग टाइपरायटर परचेस. ऍक्सेप्ट यस म्हटलं, झालं. माझं हे पण अकाउंट काय झालं, सेव्ह झालं. पुढे आहे 2/10ची एंट्री. माझ्याकडे 2/10ला परचेस प्रिंटिंग अँड स्टेशनरी ₹7,000 आणि एंट्री झाली प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 7,000. करू आपण एंट्री 2/10ला. डेट चेंज करू. पहिले 2/10 आली. 2/10 माझ्या समोर. एंटर दिला. प्रिंटिंग अँड स्टेशनरीला डेबिट आहे म्हणून प्रिंटिंग अँड स्टेशनरी मी इथून निवडली. 10,000 7,000 अमाऊंट आहे. 7,000 मी टाईप करतो. आणि क्रेडिट कितीला आहे, कोणत्याला कशाला आहे, कॅशला, म्हणून कॅशला क्रेडिट 7,000. बिंग प्रिंटिंग अँड स्टेशनरी परचेस. झाली एंट्री झाली. सेव्ह झाली माझी एंट्री. पुढे जाऊ. पुढची एंट्री आपल्याकडे कॅश रिसिव्ड ऑन अकाउंट ऑफ फायर इन्शुरन्स क्लेम आणि एंट्री आपली कॅश अकाउंट डेबिट 35,000 टू फायर इन्शुरन्स क्लेम. 1/11ची एंट्री आहे. टॅलीमध्ये जाऊ. पहिले डेट बदलू. 1/11
डेबिट कशाला, कॅश मिळाली म्हणून सी प्रेस केला, कॅशला डेबिट 35,000 आणि क्रेडिट कशाला, फायर इन्शुरन्स क्लेमला म्हणून फायर इन्शुरन्स क्लेम अकाउंट 1,35,000 बिंग फायर इन्शुरन्स क्लेम रिसिव्ड. ऍक्सेप्ट यस म्हटलं, एंट्री माझी सेव्ह झाली. पुढे जाऊ, पुढची एंट्री पेड टू सचिन ₹10,000 ऑन अकाउंट आणि एंट्री झाली सचिन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 10,000. 2/11ची एंट्री. डेट चेंज करू पहिले, 2/11 पेड केलं सचिनला म्हणून सचिन अकाउंटला डेबिट, सचिन अकाउंट डेबिट 10,000 टू कॅश, कॅश गेली म्हणून कॅशला क्रेडिट 10,000 बिंग कॅश पेड ऑन अकाउंट, बिंग कॅश पेड ऑन अकाउंट अशी एंट्री झाली. ऍक्सेप्ट यस म्हटलं, झाली. ही पण एंट्री काय झाली, सेव्ह झाली. पुढे जातोय पुढच्या एंट्रीकडे. पुढची विथड्रॉ कॅश फॉर पर्सनल यूज ₹15,000 आणि एंट्री झाली ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 15,000. 1/12ची एंट्री आहे ड्रॉइंग अकाउंट टू. पहिले डेट बदलू, 1/12 मी इथं टाईप केलं, एंटर दिला. ड्रॉइंग अकाउंटला डेबिट आहे, किती अमाऊंट आहे ड्रॉइंगची, तर 15,000. बघा 15,000 मी टाईप केलं आणि कॅश दिली म्हणून सी प्रेस केला, कॅश अकाउंट मी इथून निवडलं, एंटर दिला. बिंग पर्सनल एक्सपेन्सेस पेड, बिंग पर्सनल एक्सपेन्सेस पेड ऍक्सेप्ट यस म्हटलं, झालं. सेव्ह झाली एंट्री. पुढे 2/12ची एंट्री सोल्ड गुड्स टू प्रतीक ₹13,000. 2/12 पहिले डेट टाकू, 2/12 आणि एंट्री आपली काय आहे, प्रतीक अकाउंट डेबिट 13,000 टू सेल्स अकाउंट 13,000. मग जाऊ आपण प्रतीकला डेबिट, पी प्रेस केला, त्यातला प्रतीक मी निवडला, 13,000 अमाऊंट टाकली आणि क्रेडिटला काय आहे, प्रतीक टू सेल्स, सेल्स केलं त्याला म्हणून सेल्स, यस प्रेस केला, सेल्स अकाउंट मी इथून निवडलं 13,000 बिंग क्रेडिट सेल्स, बिंग क्रेडिट सेल्स ऍक्सेप्ट यस म्हटलं, ती पण माझी एंट्री सेव्ह झाली. एंट्री पूर्ण झाल्यानंतर आता सगळ्या एंट्रीज आपल्या पूर्ण झाल्या. आपल्याला बॅलन्सेस चेक करायचे. बॅलन्सेस चेक करण्यासाठी मला यावं लागेल, यातून बाहेर पडावं लागेल. एस्केप की मी प्रेस करतोय, बघा एस्केप की प्रेस केली. प्रेस केल्यानंतर आपण येऊ प्रॉफिट अँड लॉस अकाउंटकडे. बघा प्रॉफिट अँड लॉस आणि डिटेल मध्ये आपण बघू. अल्टर F1 वर मी क्लिक करतोय, डिटेल बघतोय. बघा त्यामध्ये परचेस आहे 40,000 आहे का आपल्याकडे, 40,000 आलं इथं परचेस. चुकली, काहीतरी एंट्री आपली चुकली. परचेसच्या किती एंट्री आपल्याकडे, बघा प्रेझेंटेशन मध्ये आपल्याला बघावं लागेल किंवा आपण प्रॉब्लेम मध्ये वर्कबुक मध्ये बघा तुम्ही, तुमच्याकडे परचेसच्या एंट्री किती आहेत. सर कोणती तरी 40,000 40च आहे का, वर्कबुक मध्ये 40,000 सर. बर, मग इथं आपले बॅलन्स शीट चुकलेले, याचा अर्थ बघा बॅलन्स काय येणार आहे, परचेस 40,000 येणार आहे. बदलून घ्या. परचेस 40,000, सेल्स किती आले, सेल्स 1,02,000. ग्रॉस प्रॉफिट आला आपल्याकडे 97,000. नेट प्रॉफिट आपल्याकडे आला 38,000. बघा 38,000. बहुतेक इथल्या फिगर्स आपण चेंज केलेल्या नाही प्रेझेंटेशन मधल्या, म्हणून त्या राहिलेल्या आहे. त्याच्यानंतर आपण जातोय बॅलन्स शीट कडे. बॅलन्स शीट अल्टर F1 दिला. इथं बँकेचा बॅलन्स आहे 10,000, इथे 1,10,000 म्हणजे मागच्या याचा तो बॅलन्सेस इथं दिसत आहे. कॅश आहे 51,000 म्हणून 51,000. डेटर्स आपल्याकडे इथं 32,000 आहे, बघा 32,000. आणि क्रेडिटर्स आपल्याकडे आहे 30,000.
बघा इथे 30,000 क्रेडिटर्स आहे तुमच्याकडे. 30,000 एकही फिगर मॅच झाली नाही, याचा अर्थ आपले इथल्या स्लाइड्स मधले बॅलन्स चुकलेले होते. आणि 3,03,000ला टॅली झालं. 3,03,000 आपलं बॅलन्स शीट काय झालं, टॅली झालं. बघा कोणी आता बाहेर जाऊ नका, 2 मिनिटं फक्त सूचना आपल्याला द्यायची आहे. सर हा सर आपले 17च एंट्री झाल्या, पण वर्कबुक मध्ये 18 एंट्री आहेत ना. कोणती 18 तरी एक एंट्री राहिली वाटतं, कारण इथे कॅशची पण व्हॅल्यू वेगळी आहे. अच्छा, कॅशची वेगळी का? हो 31,000 आहे आणि त्याच्यानंतर क्रेडिटर्सची पण वेगळी आहे. बरोबर, मग आपण चेक करू पुढच्या लेक्चर मध्ये. मी तुम्हाला सांगतो एक एंट्री. तुम्हाला वाटतं कोणती एंट्री राहिली? मग एंट्री राहिली असती तर दिसलं असतं ना तुम्हाला. तुम्ही लिहिल्या असतील ना वर्कबुक मध्ये एंट्री. हो मग कोणती राहिली असं लक्षात आलं का तेव्हा? नाही, त्यावेळेस नाही आलं. हा, नाही आलं तर मग तरी पण आपण चेक करू आणि पुढच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो. बघा आता सगळ्यात महत्वाचा भाग हा आहे की तुम्हाला एक होमवर्क दिला जातोय. घरी तुम्हाला हे करायचंय, प्रॉब्लेम सोडवायचा आहे. एक व्हॉट्सअपवर लिंक देतो, 8वा प्रॉब्लेम तुम्ही सोडवायचा आहे. बघा व्हॉट्सअपवर लिंक आली का तुमच्याकडे? आली का लिंक व्हॉट्सअपला? हा, हो आली. त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही आरामशीर संध्याकाळी सोडवायचं, पण सोडवायचं आहे. मागच्या वेळेस बऱ्याच जणांनी प्रॉब्लेम सोडून दिला. मला समजणार कसं तुम्ही कुठं चुकतात, कोणत्या एंट्री तुमच्या बाकी आहेत हे बघण्यासाठी आपण हे मधून मधून टेस्टिंग घेत असतो. तुम्ही प्रत्येकाने तो प्रॉब्लेम सोडवला पाहिजे. बघा सोडवायचा कसा आहे थोडक्यामध्ये मी दाखवतोय तुम्हाला. पहिले तुमचं नाव, सिरियल नंबर, तुम्हाला माहिती आहे सिरियल नंबर काय आहे तुमचा, आणि तुमचं सेंटरचं लोकेशन तुम्हाला निवडायचंय. ते निवडल्यानंतर तुमच्याकडे या पद्धतीने एंट्री येईल. त्यात 3 डेबिट आणि 3 क्रेडिट दाखवलेले आहेत. तर तुम्ही योग्य ते डेबिट आणि योग्य ते क्रेडिट तुम्हाला निवडायचंय. समजा सोल्ड गुड्स फॉर कॅश, याच्यामध्ये कॅशला डेबिट आहे म्हणून मी कॅश निवडलं डेबिटला, आणि एक दुसरं क्रेडिटला सोल्ड गुड्स आहे म्हणून सोल्ड गुड्स निवडलं. बघा त्याच्यानंतर पुढे असं सबमिट बटन येईल. त्या सबमिट बटनला तुम्ही क्लिक केलं का या पद्धतीने स्क्रीन तुमच्या समोर येईल. त्यात व्ह्यू ॲक्युरेसीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या एंट्रीज बघता येतील, कोणत्या चुकल्या किंवा कोणत्या बरोबर आल्या. बरोबर, त्याच्यामध्ये जर चुकलेली एंट्री बरोबर आली असेल तर तिथं काही दाखवल्या जाणार नाही, पण चुकलेली जर असेल तर या पद्धतीने तुम्हाला दाखवलं जाईल का करेक्ट आन्सर काय. बरोबर असेल तर करेक्ट आन्सर दाखवणार नाही, तर तेच करेक्ट आन्सर असणार. बरोबर, आणि चुकला असेल तर तुम्हाला खाली करेक्ट आन्सर. बघा ही एंट्री चुकली माझी, तरी